गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरु गुरुवाणी पुष्प 5 मध्ये ईश्वर आणि त्याचे अस्तित्व याविषयी केलेले मार्गदर्शन आपण काल ऐकले। त्याचाच पुढील भाग मी आज पठण करीत आहे। ईश्वर सेवा आपल्याकडून कशी अधिकाधिक होईल याची ही चिंता जेव्हा भक्त करू लागतो तेव्हाच ईश्वर भक्ताची चिंता करायला लागतो। सद्गुरु जेव्हा पशुपतीश्वरी गेले होते तेव्हा भगवंताचे अस्तित्व का असते हे त्यांनी परत एकदा अनुभवले। मानवाला आधार मिळावा, समज यावी, बुद्धी स्वच्छ व्हावी, कर्तव्याची जाणीव राहावी आणि त्याच्याकडून ईश्वर सेवा व्हावी हा त्या अस्तित्वामागील हेतू असतो। भगवंत कोणाचाही तिरस्कार करत नाहीत। जात पात, लिंगभेद वगैरे बाबतीत तो कोणालाही कमी लेखित नाही। मानवापासून पशूंपर्यंत तो सर्वांचे कल्याणच करतो। सद्गुरु म्हणतात, परमेश्वराने मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे, विचार करण्याची आणि प्रतिकार करण्याची शक्ती दिली आहे, ती त्याने योग्य रीतीने वापरावी। करणारे जरी भगवान असले तरी चिंतणे हे आपलेच काम असते। देवाच्या बाबतीत असाही अनुभव येतो की देव सुद्धा भक्ताची वाट पाहत असतात। परमपूज्य सद्गुरु म्हणतात की माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मी प्रतिवर्षी पंढरपूरला जाण्याआधी बडव्यांना पत्र लिहून कळवतो की तिकडे मी पांडुरंगाची पूजा करणार आहे। त्यांचे उत्तर येते की आपल्याला नुसते दर्शन घेऊन जावे लागेल। परंतु सद्गुरूंना कधीही एकदाही पूजा केल्याशिवाय पंढरपूरहून परतल्याचं स्मरत नाही। परमेश्वराच्या भक्तीबरोबर सदाचरणही महत्वाचे असते। सत्संगाने आपल्यातले दोष नाहीसे होतात आणि आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक श्रेष्ठ आहे असं मानलं की अहंकार कमी होतो। देवाजवळ नेहमी प्रार्थना करावी, देवा तू मला मोठं केलं नाहीस तरी चालेल, परंतु माझं मन मात्र मोठं कर। प्रतिवर्षी उपासना करण्याने ईश्वर संतुष्ट होतो असे नसून आपल्या ठिकाणी असलेले ईश्वराचे अधिष्ठान बॅटरी चार्ज करून घेतल्याप्रमाणे साध्य करून घ्यावे लागते आणि ते नित्य उपासनेमुळे होते। भगवंताची कायम आठवण राहावी म्हणून अधूनमधून उत्सव साजरे करण्याची योजना असते। ईश्वरी अनुभूती जरी प्रत्येकाला आली नाही तरी ईश्वराबद्दल तळमळ आणि श्रद्धा असणं हा सुद्धा ईश्वर कृपेचाच भाग आहे। ज्यांच्या मनामध्ये ईश्वर सेवेचं व्रत आहे त्यांना मानापमानाची काय तमा। सुख आपोआप मिळणं आणि दुःख आपोआप टळणं ह्याला उपकार म्हणतात। ईश्वर कृपा साधण्यासाठी सतत ईश्वर चिंतनाची आवश्यकता असते हे खचित। पाण्याच्या साठ्यातील कुठल्याही पाण्याची चव जशी सारखीच असते तसंच परमेश्वरी शक्तीमध्ये समदृष्टी आणि समभाव असतो। ईश्वराची निशंक मनाने श्रद्धापूर्वक भक्ती करण्यातच मानवाचे कल्याण आहे। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनींनो, आज प्रदोष काळी परमपूज्य सद्गुरूंचे दर्शन हा अलभ्य लाभ असतो। श्री सद्गुरु स्तवन या ध्वनिफितीत
सद्गुरूंची एक आरती आहे. या प्रदोष काळी प्रदोष निमित्ताने ती आरती या भागात सादर करीत आहोत. कृष्ण वर्ण होसी स्वामी गोपाळा, माथा जटा भार रुद्राक्ष गळा, सर्वांगी विभूती चंदन भाळा, माथा ठेवी दास तुमचे पद कमळा. जय देव जय देव जय देव जय देव जय राम कृष्ण ओ गुरु राम कृष्ण ओ वाळीता भूक हरपे हो कृष्णा. जय देव जय देव जय देव जय देव. ब्रह्मचारी तुम्ही वैराग्यशील, मान वैभव नको कीर्तीचे बोल, तेज पुंज कांती शांती सागर, दत्तरूपी हेची क्षीर सागर. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय राम कृष्ण ओ गुरु राम कृष्ण ओ वाळीता भूक हरपे हो कृष्णा. जय देव जय देव जय देव जय देव. हास्य मुख दंत मौक्तिक साचार, मुग्ध मुद्रा भासे तापसी शंकर, प्रवाळ ओष्ठ जैसे नेत्र कमळ, शोभा देती जाण जैसे घन नीळ. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय राम कृष्ण ओ गुरु राम कृष्ण ओ वाळीता भूक हरपे हो कृष्णा. जय देव जय देव जय देव जय देव. शिष्यादेसी ज्ञान त्यजुनी अज्ञान, सत्यासत्य माया मिथ्या बोधून, सद्गुरु स्वामी राम कृष्ण सरस्वती, ओवाळी तो दास भावे आरती. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय राम कृष्ण ओ गुरु राम कृष्ण ओ वाळीता भूक हरपे हो कृष्णा. जय देव जय देव जय देव जय देव. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री रामकृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा